नमस्ते, मी अभिनेत्री सोनाली पाटील आणि पुन्हा मला बिग बॉस वरतीच बोलायचं आहे कारण खूप दिवस झाले व्हिडिओ केलेला नाहीये आणि असं फायनली असं वाटलं की बरेच डीएम आल्यानंतर आपण बोलायला पाहिजे. ऍक्च्युली बोलण्यासारखं काही आतमध्ये होत होतं असं मला नाही वाटलं की मी बोलण्यासारखं. सो मी थोडंसं थांबवलंच. पण मला आताच धनंजय दादाचा, ज्यांना डीपी दादा तुमचा सगळ्यांचा लाडका, आपल्या सगळ्यांचा लाडका, तर त्याचा व्हिडिओ बघितला मी आणि नंतर मला असं वाटलं की नाही, आता बोलायला पाहिजे. दादाला कुठे ना कुठेतरी असं वाटतं की इन्फ्लुएन्सर आणि आर्टिस्ट, जसं आर्टिस्ट लोकांना आर्टिस्ट सपोर्ट करतात किंवा काय, पण दादा असं काहीच नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला सागरदादा आतमध्ये होता, आपण जेव्हा आपण फोनवरती बोललो तेव्हा सागरदादालाही तू सपोर्ट केला. तर तू इन्फ्लुएन्सर आहेस, एक छान एक आर्टिस्ट आहेस, तर तूही त्याला सपोर्ट केलेला आहेस. आणि डेफिनेटली मी एक आर्टिस्ट असून सुद्धा मी डेफिनेटली इन्फ्लुएन्सर्स जे पण कोणी चांगले खेळतील त्यांना सपोर्ट करेन. तुला सपोर्ट केलेला आहे, सूरजला सपोर्ट केलेला आहे. तर असं काही नाहीये की आपण कोणाला सपोर्ट करत नाही किंवा इन्फ्लुएन्सर आहे तर त्याची बाजू नाही घेत किंवा काय करत नाही. आता राहिला प्रश्न बिग बॉसच्या घरामध्ये टोळी आणि काटाचा येतो. त्यावेळेला मला नेहमी पहिल्यापासून असं वाटलंय, आता खूप आपले जेन्युइन जो ऑडियन्स आहे त्यांना खरंच काही कळत नाही, की म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही पॉझिटिव्ह खेळायला लागले तर मग हीच चांगली खेळतात. जसं की आरबी तिकडे बिलकुल खेळत नाहीये पण तो पॉझिटिव्ह आहे म्हणून तो घरामध्ये टिकलेला आहे. पण कम्पॅरेटिव्हली मला टोळीपेक्षा काटापेक्षा टोळी ग्रुप मला कधीही मला आवडलेला आहे. मग ती रुचिता असेल, तुझा विशाल असेल किंवा आताची जी अनुश्रीचं तू म्हणालास तसं, अनुश्री पहिल्यापासून तिने चोरी जरी केली असली, कोणाला बोलली जरी असली अपफ्रंटला, तरी सुद्धा तिने सांगितलं का मी चोरी केली, मी बोलले, पण मला असं वाटतं. तिनं तिचं मत प्रिसाइजली ठेवलेलं आहे. आणि आता इतका गेम जसं पुढे पुढे जाईल आणि आता अगदीच मोजकी एका हाताच्या बोटावरती मोजणं पण तिथं लोक आहेत. तर मला असं वाटतं नेहमीच काही लोकांची तर बिलकुल नावं घेणार नाहीये मी, ऑडियन्सला कळते मला काय म्हणायचंय ते. पण मला असं वाटतं की पहिल्यांदा दीपाली ताईंनी स्वतःची बाजू म्हणली. एवढे दिवस त्या घरामध्ये आपण राहून आलो आहोत म्हणून बऱ्यापैकी सगळ्या बिग बॉसचे कंटेंडरना कळत असणार आहे की कुठेच दीपाली ताईला जो तिच्या काटा ग्रुपमधनं सपोर्ट पाहिजे होता तो आरबी व्यतिरिक्त तिला कधीच मिळाला नाही. आणि ती खूप इमोशनल पर्सन आहे. ज्या वेळी ती तिचा गेम पोर्ट्रे करते, तिचं इतकं इनोसंटली करते आणि सगळं तिनं केलेलं आहे. पण तिला नेहमीच काही व्यक्तींकडनं तिला म्हणजे अशी वेगळी वागणूक मिळालेली आहे आणि तिने लास्ट वीकला येऊन त्या गोष्टी रिव्हील केल्या. तर मला खरंच ही खूप तिच्या धाडसाबद्दल खरंच छान वाटतं. आणि मला खरंच टॉप 3 मध्ये मला ही तिघं जणच बघायची आहेत. दीपाली ताई असेल, विशाल असेल तिकडे आणि अनुश्री असेल. कारण अनुश्रीचा गेम पॉईंट ऑफ व्ह्यू न बघितला तर तिचा खरंच स्ट्रॉंग गेम आहे. डेफिनेटली ती निगेटिव्ह खेळली किंवा लोकांना त्रास दिला तिथं, पण गेमचा जर विचार करायला गेला तर ती आत्तापर्यंत टिकून आहे तिच्या स्पष्ट लख भाषेमुळे. दुसरी गोष्ट, विशाल तिथं अजूनही आहे कारण प्रत्येक टास्कमध्ये त्याने त्याचे 100% दिलेले आहेत. सेन्सिबल त्याची बाजू प्रत्येक गोष्टींमध्ये दिसलेली आहे. आणि दीपाली ताई तर एक मला असं वाटतं की तिने गेम जरी स्ट्रॉंग खेळला नसला तरी सुद्धा तिने ज्या पद्धतीने लोकांना आतमध्ये समजावून घेतलेलं आहे, तर मला असं वाटतं ही 3 कॅन्डिडेट टॉप 3 मध्ये डिझर्व करतात असं मला वाटतं. आणि डेफिनेटली धनंजय दादा, मी अनुश्रीला खरंच या निमित्ताने पाठिंबा देते आणि ही 3 टॉप 3 माझ्यासाठीची सगळ्यांना मी तुम्हाला आवर्जून मी इथे अपील करते, ह्या 3 जणांना मला टॉप 3 मध्ये बघायचं आणि तुम्ही प्लीज ह्या 3 जणांना सपोर्ट करा. थँक्यू.